एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. काय रे? एकटा बसलायस, कसला विचार करतोयस? नाही दादा, हे आता आत्ती झालंय बरं का. तर मलाच काहीतरी करायला पाहिजे ह्याच्यावर. कशाबद्दल बोलतोयस तू? हेच माझं विसरणं. आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की ही माझी सवय आहे, पण आता असं लक्षात यायला लागले की ही सवय नाही, हा आजार आहे. याच्यावर काहीतरी उपाय असेलच ना. तू त्या जुईलीच्या प्रकरणावरून बोलतोयस का? हो. अरे एवढं मोठं प्रकरण, तू आणि वहिनी तिच्यासाठी डॉक्टरांकडे गेला होतात आणि मी हे चक्क विसरलो. अरे बाबा, तू विसरला नव्हतास, आम्ही सांगितलं नव्हतं तुला. दादा तू हे का बोलतोयस हे माहितीये मला. लहानपणापासून बघतोय, असाच पाठीशी घालतोयस मला. या असं काही झालं ना तर तुझ्यामुळे झालं रे. का प्रत्येक वेळेला माझ्या उणीवांवरती पांघरून घालतोस तू? अरे खरंच सांगतोय मी. हे बघ, अनिता इथं नव्हती, तू उगीच टेन्शन घेतलं असतास, जुईलीला काहीतरी बोलला असतास, म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की तुला काही सांगायचंच नाही. अरे जुईलीच्या मनाचाही विचार करायला हवा होता की नाही? हं? दादा आता मला ना राग यायला लागलाय तुझ्या ह्या प्रेमाचा राग. अरे माझ्या मुलीवरती आपल्याच नात्यातल्या घरात एवढा मोठा दोष लागतो आणि एक मिनिट, उगीच इमोशनल होऊ नकोस. माधवरावांना जी सवय होती हे कळलंय आता सगळ्यांना. आणि माझं काय? मी का दरवेळेला विसरतो? तू आणि वहिनीने खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं ते प्रकरण. पण त्याबद्दल तुमचे आभार कसे मानायचे आणि मानायचे झाले तर बऱ्याच गोष्टींसाठी मानावे लागतील रे. पण तरी ए, हात कसला जोडतोस? मी हा असा विसरभोळा आणि त्याचा आनंदच आहे. तू आणि वहिनी नसतात तर माझ्या सायली आणि जुईलीचं कसं झालं असतं? काय काहीतरी बोलतोस, उगीच विचार करतोस. हा? आमच्याकडे ना नेमक्या ज्यावेळी काही वस्तू हव्यात ना त्या तेव्हा कधीच मिळत नाहीत. काय झालं अंजली? अरे देवा, अगं आता देवाला कशाला हाक मारतेस? काय शोधाशोध चालली का तुझी मगाचपासून? हे काय, हे पासबुक आणि चेकबुक का जमवली तेवढी? तुम्हाला सांगायचं नाही असं ठरवलं होतं. अच्छा, म्हणजे असा कट करून मला न सांगण्याच्या गोष्टी ठरवल्या जातात घरामध्ये? तुम्ही उगीच राईचा पर्वत करू नका हा. तुमच्या तत्वात काही गोष्टी बसत नाहीत, त्या व्यवहार म्हणून कराव्या लागतात. मग पंचायत होते आमची. असं किती वेळा झालंय? एकदाही नाही. तुम्हाला सांगितल्याशिवाय राहावेल का हो मला? मग सांगून टाका आता. त्या दिवशी ललिताताई आल्या होत्या. त्यांच्या मनात स्वानंदीची संक्रांत थाटात करावी अशी इच्छा दिसली. बर, मग
मला आणि आईना असं वाटतंय की आपण त्यांच्या इच्छेप्रमाणे सण करूया. लग्न पण आपण साधं करून दिलं, ते काहीच बोलल्या नाहीत. पण आपण तशी कल्पना दिली होती त्यांना. हो, त्या क्षीरसागर प्रकरणामुळे त्यांचा नाईलाज झाला होता. एवढं नुकसान झालं होतं, पण एका शब्दाने कधी बोलल्या नाहीत होत्या. म्हणूनच आम्ही ठरवले की संक्रांतीचा सण आपण त्यांच्या मनासारखा करूया. त्या निमित्ताने संपदाचं पण जरा कौतुक होईल. अंजली, ललिताताईंची इच्छा पूर्ण करायची आहे का संपीचं कौतुक करायचं आहे? अगदी शब्दातच पकडलेत तुम्ही. बरोबर पकडलं ना? पण उगाच लपवाछपवी करू नकोस, तुला जमत नाही ते. मला असं वाटतंय की एक मुलगी आपल्यापासून मनाने दूर गेलीये, आता स्वानंदीचं तसं नको व्हायला. अंजली, नक्की काय म्हणायचंय तुला, सांगशील का? उगाच दुसऱ्यांची नावं पुढे घेऊ नकोस. अंजली, सांगतेस ना? माझं मन मला खातंय हो. संपदाच्या बाबतीत आपण चुकलोय. याबद्दल आधीही तू माझ्याशी बोललीस. पण मला सांग, लग्नाच्या वेळी, साखरपुड्याच्या वेळी संपीने किती नाटकं केली बघितलं होतंस ना तू? त्याबद्दल नाही म्हणत हो मी, पण ती लहान असताना तिच्या वागणुकीवरून आपण तिच्यावर चिडायचो, रागवायचो. त्याऐवजी जर का आपण तिला काउन्सिलरकडे घेऊन गेलो असतो तर. हे त्या जुईलीवरून बोलतेस तू. अगं, तेव्हा आपण लहान होतो, अननुभवी होतो. हे असं काही काउन्सिलिंग वगैरे असतं हे सुद्धा आपल्याला माहित नव्हतं. आता आपण अनुभवी झालो आहोत. जुईली सायली दोघी आपल्याच आहेत हो. पण आपल्या अनुभवाचा फायदा संपदाला मिळाला नाही असं मला वाटतं. आणि म्हणूनच ती अजूनही लहान मुलीसारखी वागते. तिच्या सगळ्या वागणुकीला आपणच जबाबदार आहोत असं मला वाटतं. आपण पूर्वीपासून फक्त स्वानंदीचंच कौतुक करत राहिलो. चुकीचं वागलो का आपण? लहानपणी सुद्धा संपी किती त्रास द्यायची माहितीये ना तुला? हो, पण जेव्हा जुईलीवर चोरीचा आळ आला त्यावेळेस आपण जो समजूतदारपणा दाखवला तो संपदाच्या बाबतीत आपण कधीच नाही दाखवला हो. अंजली, मला हे सगळं असह्य व्हायला लागलंय. तुझ्या मनात नक्की काय आहे ते स्पष्ट सांग बरं एकदा. मला वाटतंय आपण संपदाच्या मनाप्रमाणे वागून बघूया. कदाचित त्यामुळे ती सुधारेल. तुला खरंच असं वाटतं? मला स्वतःला एक आई म्हणून परत संधी द्यायची. आपल्या दूर गेलेल्या मुलीला मला परत आपल्याजवळ आणायचंय. आई म्हणून संधी द्यायची म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? त्यावेळेस आपण संपदाला जो मोठेपणा दिला नाही ना तो तिला द्यायचा. तिला वाटलं पाहिजे आपल्या घरच्यांच्या, माहेरच्या सगळ्यांच्या नजरेत आपल्याला महत्वाचं आणि वेगळं स्थान आहे. मला तिला हे दाखवून द्यायचं. आई म्हणून तुला तुझ्यात बदल करायचे याला मी नाही म्हणणार नाही, पण तरी एकदा माझं तू ऐक असं तुम्ही ऐका ना माझं. मला फक्त आई म्हणून नाही करायचं हो. आपल्याला दोघांना आई बाबा म्हणून हे करायचं. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या तत्वांना थोडीशी मुरड घालावी लागेल. तुमच्या साथीशिवाय नाही हो जमणार. कराल ना आपल्या संपीसाठी एवढं? जमवाल ना? मला जमणारच नाही ते सकाळी चालायला बिलायला जाणं. सकाळी लवकर उठायचं या भीतीने झोपही येत नाहीये. घोडा, सतत घोडा खायचं, प्यायचं आणि आडवं व्हायचं. दुसरं येतंय काय? घोरू नका. शिवाय काय झोपून तरी बघते झोप येते का. शी.
गिरणीनं अशीच चालू राहिली, ती झोपही यायची नाही मला. बच्ची मावशीनं मुद्दाम मला डॉक्टरकडे घेऊन गेल्यात. वाटोळ हो त्यांचं सत्य आहे. बाई 5 वाजत आले, 1च तास राहिला उठायला. मग ते झोप येते का? आई वॉकला जायचंय ना. कोण आहे? आई मी आहे स्वानंदी. दार उघड ना, 6 वाजले. आली गेल्याची मी वॉचमन होती का काय? हो आले, 5 मिनिटात येते. हा बरं मग आम्ही बाहेर वाट बघतो. अहो उठा ना, सोडवा मला या सगळ्या प्रॉब्लेम मधनं. आजी न कथा माणूस घेता लाथा, काय फरक पडतो. झोपा. काय हो, येतील नाही? नाही आली ना, मी तिला परत उठवायलाच आहे. तिला उचलून घेऊन ये. तिची तब्येत बरी होणं खूप आवश्यक आहे. चला आले मी. आली आई, तू तर एकदम ओके चालतेस. म्हणजे तुम्हाला बरं वाटतंय आता? दुखत नाहीये? अगं खरंच सांगते, पाय नाही दुखत आहे माझा. मध्येच एखादी बारीकशी कळ येते फक्त. नाही 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 आई, काय झालं? मला बरं वाटावं, तुला वॉकला जावं लागू नये म्हणून तू खोटं सांगतेस ना. अरे नाही, खरंच नाही सांगत आहे तुला खोटं. इंजेक्शन दिलंय, गरम पाण्याचा शेक घेतलाय, त्यामुळे खरंच खूप बरं वाटतंय मला. पाय ना एकदम मोकळा झाल्यासारखं वाटतोय मला. नाही, अरे माझा विश्वास नाहीये यावर. आई तुला खूप चांगलं माहितीये, तुझी तब्येत जर बरी नसेल तर माझं मन कामात लागणार नाही. तुझी काळजी मला सतत वाटत राहील आई. आणि तुला पण खूप चांगलं माहितीये. तू खोटं बोलतेस ना की तुझा पाय बरा झालाय म्हणून. अरे नाही, खरंच नाही खोटं बोलत आहे. आणि इंद्रनील खरं सांगू का, मला त्या वॉकची नाही ना झोपेची गरज आहे रे खूप. नाही आई, प्लीज. तुम्ही बघताय ना यांना तुमची किती काळजी आहे. अगं हो. आई प्लीज, हे बघ मला त्रास होऊ नये म्हणून तू वॉकला चल. ओके, तुला थोडा आता त्रास होईल, पायाला दुखेल थोडस, पण आई पुढचा मोठा त्रास टाळण्यासाठी आता तू वॉकला जाणं आवश्यक आहे. नको ना असं. आई आई प्लीज चला. आई चल 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 अरे तुम्ही चल. दोघं ऐकतच नाही जरा पण. चल. हो आता ना धावडत नाही मला. साडीत चालता येत नाही गमी. त्याने बघ कसं घातलं, सुटसुटीत ड्रेस तसा घालायला हवा. ओके, तुला आपण नवीन ट्रॅक सूट घेऊ. ओके, आणि त्यांना ना सवय नसेल साडीत चालण्याची. तुम्हाला आहे की? अगं मला रस्त्यावरच चालायची सवय नाहीये, पायात पाय यायला लागले. चल ना घरी जाऊ आपण. आपण तिथपर्यंत जाऊया ना जरा. नको अगं, बच्ची मावशी मिस करत असतील मला, आणि मला जरा बोलायचं त्यांच्याशी. चल ना घरी जाऊ. थोडं चालू थोडं. पाच, 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 पाच.
संपदा फोन. संपदा आईचा फोन आहे. काय रे तुझं? आईचा फोन. आई सकाळ सकाळ कटकट. संपदा तू झोपली होतीस का? झाली तुझी लेक्चरबाजी सुरू? नाही ग, माझं ना जरा काम होतं तुझ्याकडे, म्हणून मी सकाळी फोन केला ग इतक्या लवकर. काय काम आहे ते सांग लवकर आणि ठेव फोन. हे बघ, मला तुझी थोडीशी मदत हवी आहे, आणि ही मदत मला तूच करू शकतेस. मी काही मदत वगैरे करणार नाही. माझ्याकडे वेळ पण नाहीये. मी ठेवू फोन? नाही संपदा, ऐक मी काय म्हणते, ऐक जरा. तुमचं दोघींचं संक्रांतीचं शॉपिंग करायचं राहिलंय, आणि मला माहितीये तुझा चॉईस खूप चांगला आहे, खूप वेगळा आहे. आई झोपेतनं मी उठले, तू काय बडबड करतेस? संक्रांत संपलीये. हो बाळा, मला माहितीये संक्रांत झाली आहे, पण तुमचा दोघींचा सण करायचा राहिलाय ना, आणि तो रथसप्तमीपर्यंत कधीही केला तरी चालतो. मग येशील ना माझ्याबरोबर शॉपिंगला? तुला माहितीये माझी ना चॉईस खूप क्लासी आहे. मला असं साधं काही आवडतच नाही. तरी पण, आणि ते काही तुझ्या काटकसरीच्या बजेटमध्ये नाही बसायचं. जाऊ दे. हे बघ, मला माहितीये होऊ दे किती खर्च, पण ज्या काही भेटवस्तू घ्यायच्या ना त्या तुझ्या आवडीनेच घेऊया आपण. तू ते भेटवस्तू वगैरे म्हणू नकोस ग, जरा गिफ्ट म्हण, बरं दिसतं ते. बरं बाई, गिफ्ट, हा पण त्या आपण तुझ्या आवडीनेच घेऊया. येशील ना? नक्की, वेळ कळवते तुला. पण नक्की येशील ना ग? नक्की नक्की. बाय. एक कॉफी बनव ना. उठ ठेव. सकाळ सकाळ कटकट. कसली थंडी पडली आहे ना मुंबईत. मस्त या अशा थंडीत गरम गरम चहा पिणं म्हणजे स्वर्ग सुख. अगं बाई देवा, झालं का चालणं? हो पण फार नाही चाललो, आई थकल्या लगेच. हळू हळू हळू. तुझे पाय दुखत असतील ना, तू बस थोडा वेळ, तुला बरं वाटेल, बस. आई मी गरम पाण्याची पिशवी देते. हा अगं नको, तुला उशीर होईल ना क्लास जायला. बच्ची मावशी, गरम पाण्याची पिशवी देता का? अहो तिला उशीर होईल ना क्लासला जायला. हो आणते ना, आणते. नाही आत्या, आणते का? आणते. राहू दे. आणते, आणते. दोघं जा, पळा बघू. मी तुमच्या टिफिनचं बघते. हा, जा, उशीर होईल तुमचा. बरं चल. आई. हो. हा दमलीस का गं ललिता? हो वहिनी, अहो काही विचारू नका. एवढं गार वारं सुटलंय ना बाहेर, हो. त्यात आता मला चालायची सवय राहिलेली नाही. अरे ग बाई. अहो आपल्या माणसारखी माणसं चालतात का हो कुठे? ज्यांना चालायची सवय असते ना त्यांना जमतं ते सगळं. ए बघ ललिता, आणलं बघ पाणी. चांगलं कडक पाणी आहे, शेक. बसते. हा बच्ची मावशी, तर काय? चहा देता का हो मला? खूप थंडी वाजते. हा देते ना. थँक्यू. वहिनी हं? काय म्हणा, पण सकाळच्या थंडीत चहा सारखं दुसरं पेय नाहीये. हो. तुमचं झालं का चहा? बच्ची मावशी, वहिनीना पण चहा हवाय हो. अगं झालाय माझा आत्ताच. मला नकोय ग. काय थंडी सकाळी. हो बाई. विचारू नका. त्यात स्वेटर पण घेऊन गेले नाही ना मी. हो ना, आणि ते कुडकुडत होते. पायात पण काही घट्ट घातलं नाहीस म्हणून ते पायाला धरलंय. म्हणूनच धरला पाय. घे घे बाई, घे. हे बघ ना. अगं बाई. दुखलं. भांजे दूध. दूधवाला आला वाटतं. दूध घेते मी. वहिनी, अहो तुम्ही कशाला उठताय? दिवसभरात आपल्या दोघींना बसून बोलायला वेळ सुद्धा मिळत नाही. बसा तुम्ही. बच्ची मावशी, दूध घेता का हो जरा? घेते ताई.
म्हणजे किती करतात हो यांनी. मग धाकटी बहीण असण्याचं सुख काही औरच असते नाही. खरे खरं. अगं वत्सला आमची समोर उभी असली ना की एका कामाला हात लावू देत नाही बघ मला. देव अहो म्हणजे कामसूच आहे. मग त्यांना नाही. काही सांगायला लागत नाही. हे करा ते करा करत असतात आपल्या काम. अगदी खरं नेहमीच आहे तिचं हो हे. ना. अगं बाई आता तुझा चहा घे आधी थंड होऊन जात असेल. हो हो हं? ऐका ना, बारीक गॅसवर ठेवाल ना दूध. नाही साय चांगली धरते ना म्हणून म्हटलं. हो काय बारीक गॅस साय. मला चालायला लावताय काय? आता बघा मी तुम्हाला इतकं नाचते ना की पायाचे तुकडे पडतील तुमच्या.